जाताना तुम्हाला सिक्युरिटी चेक कसा असतो इथे लेफ्ट साईडला बघितला तर इथे ट्रक्स त्यांनी लागले तर ट्रकचे बोनेट उघडले 4 व्हीलर कारचं सुद्धा तसंच करतात ते थांबायचं तुमच्या कारचा पूर्ण चेक केला जातो आणि मग तुम्ही लेफ्ट साईडला चालत जायचं तिथं आता ऑफिस आहे तिथं तुमचं स्वतःचं चेक केलं जातं ID ते आणि मग जायचं आता माझ्याकडे कसं ID असल्यामुळे डायरेक्ट मी आज जाऊ शकतो इथं स्कॅन करून हॅलो यूट्यूब तर स्वागत आहे तुमचं आपल्या GM ब्लॉग्स गौरव मुडेकर ब्लॉग्स चॅनलवर आणि नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे नवीन दिवस नवीन चॅलेंजेस नवीन लढतरी आज ऑफिसला चाललोय आपण आणि काही मीटिंग्स आहेत ऑफिसमध्ये इन पर्सन त्या करायच्या आहेत अच्छा येणारा वीकेंड हा लॉंग वीकेंड असणार आहे त्यामुळं 3 दिवसाची सुट्टी आहे आणि सॅटर्डे संडे मंडेला सुट्टी आहे त्यामुळं नेक्स्ट वीक हा शॉर्ट वीक असणार आहे घरापासून आपलं ऑफिस साधारण 30 मिनिट्स ड्राईव्हर आहे आणि जो प्लांट आहे तो साधारण 15 मिनिट्स ड्राईव्हर आहे आता मी लिटरली 5 मिनिटात आपल्या ऑफिसमध्ये पोहोचेनच तर चला भेटू ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आमच्या एका माणसाची आहे गाडीची किल्ली गाडीच्या आत राहिल्या मग टोईंग कंपनी बोलवल्या दारवड्यासाठी तुम्हाला दाखवतो आता काहीतरी टाइमपास असते कधी कधी साईडला बघायला मिळते पण खूप कमी टायमिंगला बाकीच्या वेळेला तुमची केस उपटायची वेळ येते अशा तऱ्हेने या लोकांनी दार उघडलेला आहे तर आता टाइम आहे ऑफिसमधले फुकट ज्ञान द्यायचं आज काय विषय झाला आधी तुम्हाला मीटिंग किती होत्या सांगतो 8 तासात 10 मीटिंगा म्हणजे माणसानं मीटिंगा करायच्या की कामं करायची हेच कळत नाही पण एनिवे 10 मीटिंगा होत्या त्यातल्या एका वेंडरसोबत आज वाजलं आपलं डोकं झालेलं त्या माणसानं मी $800,000चा RCO म्हणजे प्रोजेक्ट दिला त्याला आणि त्या भावानं 1.5 महिने झालं अजून मला शेड्यूल पाठवलेलं नाही प्रॉपर आणि आता काय म्हणायला लागला आहे अजून 4 आठवडे लागणार माझं डोकं चाललं मी म्हटलं तुला आधीच 1.5 महिना दिला आहे त्याच्यावर काय बसलेला अंडी घालत होतास काय म्हटलं आणि आता अजून 4 आठवडे लागणार मी म्हटलं एक्सेप्टेबल नाही म्हटलं अजिबात चालणार नाही म्हटलं मॅक्सिमम 2 आठवडे मी तुला द्यायला लागलो आहे 2 आठवड्यात मला ते शेड्यूल पाहिजे तर होय नाही करायला लागला मी तुम्हाला म्हटलं की माझ्या इंटरनल टीमसोबत बोलतो आणि पुढच्या वीकमध्ये तुम्हाला सांगतो आता सुट्टी आहे ना त्यामुळं मग ठीक आहे म्हटलं पण 4 आठवडे मी काय ॲक्सेप्ट करणार नाही म्हटलं काय पण झालं तरी त्यामुळं अशी भांडणं झाली पण कसं असते तुम्हाला कितीतरी राहायला तरी तुम्ही प्रोफेशनली त्यांची मारायला लागते बेसिकली ते मी कसं पण हे करून चालत नाही थोडंसं जपून बोलायला लागते कारण कसं होते मग ते अनप्रोफेशनल वाटते त्यामुळं काही असे वर्ड्स असतात जे तुम्हाला यूज करायला लागतात जेव्हा तुम्ही ॲग्री नाही आहे किंवा तुम्हाला राग यायला लागला तेव्हा तर ती गोष्ट झाली आता पुढच्या मंथचं फोरकास्ट आहे तर ते फोरकास्ट डिस्कशन झालं आणि मग डिस्कस झालं की बाबा तू तुझ्या प्रोजेक्टवर किती रुपये खर्च करणार आहेस पुढच्या महिन्यामध्ये जेणेकरून मग त्यांना ते पैसे जेव्हा इनवॉइस येतो तेव्हा त्यांना ते पैसे तयार ठेवावे लागतात बँकेमध्ये की बाबा इनवॉइस आल्यानंतर पे करायचं आहे त्यामुळे ती मीटिंग झाली तर मी मध्ये एकदा मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलं की फोरकास्ट आणि अक्रुवल्स हे ची ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे त्यामुळं ते आज 3 मीटिंग झाल्या त्याच्या सगळ्या युनिट्सच्या कॉस्ट अनालिसिससोबत तर अशी ही आमची टीम आहे म्हणजे प्रत्येक मंथ एंडच्या आसपास आलं की फोरकास्टची मीटिंग असते आणि मिड मंथ आला की अक्रुवलची मीटिंग म्हणजे तुम्ही किती आतापर्यंत खर्च केला आहे आणि किती खर्च करणार आहे पुढच्या 15 दिवसामध्ये 7 वाजले संध्याकाळचे आणि अजून ऑफिसमध्ये आहे आपण कधी अशी वेळ येते की तुम्हाला मग पुढं मागं बघून काय चालत नाही तर आज विषय कसा झाला सरप्राईज टेस्ट आली ज्या कंपनीसोबत मी काम करतो आहे ना तर त्यांचं कसं होतं की तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करता ना सो युअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट नॉलेज शुड बी अप टू डेट आणि जर ते नसेल आणि आहे का नाही हे चेक करायचं असेल तर ते तुम्हाला टेस्ट देतात तर 60 क्वेश्चनची टेस्ट होती आणि खतरनाक टेस्ट होती आणि ती टेस्ट देत बसलेलो त्यामुळे त्यात माझा बराच टाईम गेला
आणि दिली फायनल टेस्ट. आता ते रिझल्ट पण काय आलेलं नाही आहे. पण जर त्या टेस्टमध्ये तुम्ही फेल झाला, प्रोजेक्ट मॅनेजमेंटची PMP एक्झाम कशी असते ना त्या लेवलचे क्वेश्चन्स असतात. आणि तो आता परत त्या टेस्टमध्ये जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला ते हे जे इम्प्रूव्हमेंट प्रोग्राममध्ये टाकतात की प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं नॉलेज बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही कितीतरी चांगले काम करत असाल तरीसुद्धा इट डज नॉट मॅटर. ती टेस्ट देत बसलेल्यानंतर मग जेनं मला हायर केलेला तो आलेला माणूस, नॉट माय इमिडिएट मॅनेजर. तर त्यामुळे आपल्याला 7 वाजलेत निघायला घरी. निघणार मागं पूर्ण बघितलं तर सगळं पार्किंग मोकळं झालं आहे. आपलं झाड छोटंसं आहे, त्याला आपण पाणी घातलं आणि आपली गाडी दिसली काय. फायनली आपली शॉर्मा प्लेट आलेली आहे. तुम्हाला दाखवतो काय काय. तर या साईडला आहे राईस आणि चिकन, हमस माझा फेवरेट, फट्टूश सॅलेड आणि हा पोर्शन आहे फ्राईजचा पोर्शन आहे. एक नंबर असते, एक नंबर. आणि हे पिकल्स टर्निप, ही अशी डिश आहे. $18 आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे साधारण 500 रुपयाच्या आसपास प्रॉपर मिळेल. अशा ॲम्ब्युलन्स असतात बघा इथं फॅन्सी, कंप्लीट चौकोनी ठोकळा. माझ्यामध्ये आता संपला आपला दिवस, आपला त्राण पण संपलेला आहे. त्यामुळं आपण माझ्यामध्ये व्लॉगिंगचा शेवट इथंच करूया. घरी जाणार सप्पई डायरेक्ट आपल्या बेडवर सुलटी मारणार आहे आपण. त्यामुळे नथिंग मोर टू शेअर. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. GM ब्लॉग्सला फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्राम अकाउंटला ॲज वेल ॲज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का नवीन नवीन असे इंटरेस्टिंग ब्लॉग्स मी घेऊन येत आहे. देयर आर सो मेनी थिंग्स टू शेअर विथ एव्हरीवन. चलो गुड नाईट, बाय बाय, टाटा. गुड नाईट म्हणायचं होतं मला, तोपर्यंत घरी आल्यानंतर आपल्याला दिसलं ॲमेझॉनचं अजून एक पार्सल. तर ते म्हटलं की बाबा तुम्हाला ओपन करून दाखवूया. तर हा हे विषय, हे आपला ॲक्च्युली ट्रायपॉड आहे. तो आता जो ट्रायपॉड लावलाय ना त्याची स्प्रिंग खराब झाली आहे, त्यामुळे हा आपण दुसरा ट्रायपॉड ऑर्डर केला आहे. दिस थिंग विच इज दिस, आपलं फोन कव्हर. हा फायदा मला वाटतोय जरासा, त्यामुळे लेट्स सी कसं वर्कआउट होते. कारण कधी कधी शूट करताना की नाही असं ठेवू शकतो किंवा आपण असं ठेवू शकतो ना, त्यामुळं आपण घेतलंय. चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू, शब्बा केर.